everyone. Today we are going to start next examples in the type of integral px plus q divided by ax square plus bx plus c into dx. Second example, integration of 2x plus 3 divided by 2x square plus 3x minus 1 into dx. Let I is equal to that integral as it is. Let 2x plus 3 जो न्यूमरेटर आहे तो आपण स्प्लिट करणार a इंटू डी बाय डी एक्स 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 प्लस बी. जशी आपण मेथड एक्सप्लेन केली होती, मागे एक एक्झाम्पल देखील सॉल्व केलेलं आहे, तसंच सेम मेथड. a इन ब्रॅकेट याचं डेरिव्हेटिव्ह येईल 4x प्लस 3 प्लस बी 2x plus 3 is equal to 4ax plus 3 in bracket 3a plus b. ओके, 4ax plus 3a plus b, त्यातलं 3a plus bला एक ब्रॅकेट आपण हे करणार आणि 4axला सेपरेट ठेवणार. ओके, कारण हे दोन्ही कॉन्स्टंट टर्म्स आहेत आणि हे व्हेरिएबल आहे. Comparing the coefficient of x and constant on the both sides, we get 4a is equal to 2, 4a is equal to ह्या x चा coefficient 4a, ह्या x चा coefficient 2, 4a is equal to 2 and 3a plus b is equal to 3. ह्याच्यावरून मिळणार a is equal to 1 by 2 and 3 in bracket 1 by 2 plus b is equal to 3. Therefore b is equal to 3 by 2. Okay. मग आता a इज इक्वल टू 1 बाय 2 अँड b इज इक्वल टू 3 बाय 2 आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. मग आपल्याला 2x प्लस 3 मिळणार. ती नेक्स्ट स्टेप आहे. या ठिकाणी 2x प्लस 3 इज इक्वल टू 1 बाय 2 इन ब्रॅकेट 4x प्लस 3 बाय 2. ते जे एक आपण गिवन इंटिग्रल आहे त्याच्यामध्ये 2x प्लस 3 जिथे आहे तिथे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. तर या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 2 इन ब्रॅकेट 4x प्लस 3 बाय 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 इंटू dx. आपल्याला माहिती आहे आपण कॉन्स्टंट टर्म बाहेर काढत असतो इंटिग्रल साईनच्या. मग 1 बाय 2 हा जो काय आहे तो बाहेर येणार. 1 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ 4x प्लस 3 डिवायडेड बाय 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 इंटू dx प्लस 3 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 इंटू dx. दॅट इज इक्वल टू 1 बाय 2 I1. याला इंटिग्रेशनला I1 म्हटलं, याला I2 म्हटलं. सेपरेट I1 आणि I2 फाइंड आउट करणार. तर यामधला जो I1 आहे तो आपल्याला मिळेल I1 इज ऑफ द टाईप ऑफ इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स इंटू dx. दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. देअरफॉर I1 इज इक्वल टू मिळणार आपल्याला लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे डिनॉमिनेटर एफ ऑफ एक्स आणि त्याची डेरिव्हेटिव्ह वरती आहे. ही जी का टर्म आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वरती आहे म्हणून आपला आन्सर येणार लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये. एफ ऑफ एक्स डिनॉमिनेटरमध्ये आहे ना, तर मग काय येणार लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ मॉड ऑफ 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 प्लस सी. मग त्या I2 काढून घ्यायचा. I2 इज इक्वल टू या ठिकाणी 3 बाय 2 बाहेर येणार आणि 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 इंटू dx. तर या ठिकाणी अशा प्रकारचे इंटिग्रल आपल्याला सॉल्व करायची मेथड झालेली आहे. 1 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 इंटू dx. 1 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता याचा एक्सचा कोइफिशियंट आहे 3. मग त्याला 1 बाय 2ने मल्टिप्लाय केलं की झालं 3 बाय 2 आणि त्या 3 बाय 2चा स्क्वेअर केला की होणार 9 बाय 4. नाही, 1 बाय 2ने मल्टिप्लाय केलं की होणार 3 बाय 4. मग 3 बाय 4चा स्क्वेअर केला की मिळणार 9 बाय 16. 9 बाय 16 आपण याच्यामध्ये ॲड आणि सबट्रॅक्ट करणार. तर ह्या पहिल्या दोन टर्ममध्ये ॲड करणार. एक्स स्क्वेअर प्लस 3 बाय 2 एक्स प्लस 9 बाय 16 मायनस 9 बाय 16 मायनस 1 बाय 2. ओके, कारण 1 प्लस 9 बाय 16 आणि 1 मायनस 9 बाय 16 आणि हा मायनस 1 बाय 2 ॲज इट इज इंटू dx. या ठिकाणी येईल 1 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 3 बाय 4 एक्स प्लस या ठिकाणी 3 बाय 4चा स्क्वेअर असतो ना आणि 3 बाय 4 इंटू 1 बाय 2 येत असतो. 3 बाय 4 इंटू 2 टाइम्स 2ab असतो ना, म्हटल्यानंतर 3 बाय 2 इंटू 1 इंटू 2 केलं की आपल्याला मिळणार 3 बाय 2च. ओके, 3 बाय 4 इंटू 1
इंटू 2 केलं की मिळणार आपल्याला 3/4च. तर या ठिकाणी x² प्लस 3/2x प्लस 9/16 विच इज नथिंग बट x प्लस 3/4 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे जर आपण सॉल्व केलं सॉल्व करून पहा साईडला आणि मग लिहायचं √17/4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग 1/2 इंटू आता हे 1/2 ॲज इट इज येणार आणि हे x² मायनस a² फॉर्म्युला 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ x मायनस a डिवायडेड बाय x प्लस a प्लस c2. मग 1/2 इंटू 1/2 इंटू √17 डिवायडेड बाय 4 लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 3/4 मायनस √17 डिवायडेड बाय 4 म्हणजे x ही जी का टर्म आहे दिस टर्म प्लस दिस टर्म मायनस दिस टर्म मायनस दिस टर्म म्हणजे x मायनस a डिवायडेड बाय x प्लस a. ओके, मग या ठिकाणी आपल्याला I2 मिळालेला आहे 1/√17 लॉग ऑफ या ठिकाणी ह्याचं सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल 4x प्लस 3 डिव्हायडेड बाय 4 मिळतो. पण हा 4 गेट हा 4 एकच आहे म्हणून 4 गेट कॅन्सल होणार म्हणजेच मिळेल 4x प्लस 3 मायनस √17 डिवायडेड बाय 4x प्लस 3 प्लस √17. हा कॅल्क्युलेशन पार्ट जो आहे हे सोडवून हे आलेलं आहे. त्यानंतर हे सॉल्व केलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशननी वगैरे. डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण तोच ठेवतो आणि न्यूमरेटरची ॲडिशन करतो. हे सोपे रूल्स जे आधी झालेले आहेत याच्यावरून हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही, ते तुम्ही समजून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला I1 मिळालेला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ 2x² प्लस 3x मायनस 1 प्लस c1 आणि I2 मिळालेला आहे 1/√17 लॉग ऑफ मॉड ऑफ 4x प्लस 3 मायनस √17 डिवायडेड बाय 4x प्लस 3 प्लस √17 प्लस c2. आता या ठिकाणी I इज इक्वल आपल्याला माहिती आहे I1 प्लस 1/2 I1. या ठिकाणी I इज इक्वल टू 1/2 हे I इज इक्वल टू 1/2 I1 प्लस 3/2 I2. त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करणार ते 1/2 I1 प्लस 3/2 I2. 1/2 हा I1 प्लस 3/2 I2. या ठिकाणी आपण 1/2 बाहेर काढलं आणि 2x मायनस 6 डिवायडेड बाय x² मायनस 16x प्लस 63 हा सोडवल्यानंतर आलेला आहे 1/2 इंटिग्रेशन ऑफ 2x मायनस 6 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस 16x प्लस 63 इंटू dx इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू आपल्याला मिळणार I1 प्लस I2 वरून आपल्याला मिळेल किंवा I इज इक्वल टू आपल्याकडे इंटिग्रल आहे 1/2 2x मायनस 16 किंवा ह्या ठिकाणी आपल्याला हा मिळाला I2 हा मिळालेला होता I आणि हा आहे I1. I इज इक्वल टू I1 प्लस I2 असतो. मग या ठिकाणी आपल्याला मिळेल हे जी का टर्म आहे I इज इक्वल टू 1/2 हा I1 लिहिणार आपण आणि I2 1/√7 लॉग ऑफ मॉड ऑफ 4x प्लस 3 मायनस √17 डिवायडेड बाय 4x प्लस 3 √17 प्लस c1 प्लस c2चा आपण लिहिणार c. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ 3 cos x डिवायडेड बाय 4 sin cube x प्लस 4 sin x मायनस 1 इंटू dx. Let I is equal to integration of 3 cos x divided by 4 sin square x plus 4 sin x minus 1 into dx. Put sin x is equal to t, cos x into dx is equal to dt. या ठिकाणी sin x जो आहे त्याच्या ठिकाणी आपण t सबस्टिट्यूट केल्यानंतर cos x into dx is equal to dt मिळेल. I is equal to 3 integration of dt divided by 4t square plus 4t minus 1. मग 3 इंटिग्रेशन ऑफ dt डिवायडेड बाय 4t स्क्वेअर प्लस 4t प्लस 1 मायनस 2. 3 इंटिग्रेशन ऑफ dt डिवायडेड बाय 2t प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. 3 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 √2 म्हणजे 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ, कारण ह्या x² मायनस a² फॉर्म्युला आहे 1/x² मायनस a². सो या ठिकाणी येईल 3 ॲज इट इज येणार आणि 1/2a, मग a या ठिकाणी √2 आहे
मग या ठिकाणी येईल 1/3/2√2. इथे हे 2 येत नाही हां. 1/2a म्हणजे हे 2 येत नाही. आपल्याला मिळेल 3/2√2 log of mod of 2 sin x plus 1 minus √2 divided by 2 sin x plus 1 plus √2 plus c. या ठिकाणी आपण जे सबस्टिट्यूशनवरती केलेली आहे ते पुन्हा सबस्टिट्यूट करायचं. ज्या व्हेरिएबल्स फंक्शन्समध्ये एक्झाम्पल असते त्याच फंक्शन्समध्ये एक्झाम्पल आलं पाहिजेत. ओके, सॉरी ॲन्सर आलं पाहिजेत. Integration of square root of e raised to 3x minus e raised to 2x divided by e raised to x minus 1 into dx. Let I is equal to integration of e raised to 3x minus e raised to 2x divided by e raised to x plus 1 into dx. Integration of square root of e raised to 2x जर आपण कॉमन काढलं तर मिळेल e raised to x minus 1 divided by e raised to x plus 1 into dx. मग या ठिकाणी e raised to x e raised to x e raised to 2x आहे. e raised to x integration of e raised to x square root of e raised to x minus 1 divided by e raised to x plus 1. हे स्क्वेअर रूटच्या बाहेर e raised to 2x आलं की ते e raised to x होतं. स्क्वेअर रूट ऑफ e raised to x minus 1 divided by e raised to x plus root e raised to x is equal to d e raised to x into dx is equal to dt. I is equal to integration of square root of t minus 1 divided by t plus 1 into dt. Integration of t square root of t minus 1 divided by t plus 1 into t minus 1 divided by t minus 1. Okay, t minus 1 divided by t minus 1. तर आपल्याला मिळेल स्क्वेअर रूट ऑफ इथं t minus 1 येते हां, मल्टिप्लायने डिवाइड केले. Integration of square root of t minus 1 whole bracket square divided by t square minus 1 into dt. Integration of t minus 1 divided by square root of t square minus 1 into dt. 1/2 integration of 2t divided by square root of t square minus 1 into dt minus integration of 1/t square minus 1. आता या ठिकाणी आपल्याला इथं मायनस साईन आहे म्हणजे जो काय आय आहे तो आपल्याला I1 मायनस I2 मिळालेला आहे. आधी आपण I1 फाइंड आउट करणार मग I2. इन I1 बट टी स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू थीटा. तर टी स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू थीटा जर सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला 2t इंटू dt इज इक्वल टू मिळणार d थीटा. I1 इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ d थीटा डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ रूट थीटा दॅट इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ थीटा रेज टू -1/2 इंटू d थीटा. मग 1/2 बाहेर काढल्यानंतर आपल्याला ह्याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल थीटा रेज टू 1/2 डिवायडेड बाय 1/2 प्लस c2. मग रूट थीटा रेज टू 1/2 गेट कॅन्सल. थीटा रेज टू 1/2 म्हणजे रूट थीटा प्लस c1 मिळाला आपल्याला I1 मिळाला. ओके, थीटाच्या ठिकाणी पुन्हा जे काय आहे ते सबस्टिट्यूट करायचं. थीटा इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फक्त टी स्क्वेअर मायनस 1 आहे मग स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर मायनस 1 प्लस c1. ओके, प्लस स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू टी म्हणजेच ई रेज टू एक्स असतो मग ई रेज टू 2x येणार -1 प्लस c1. मग I इज इक्वल टू I1 मायनस I2 आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू 2x मायनस 1 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ ई रेज टू एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ ई रेज टू 2x मायनस 1 प्लस c. ओके,